नमस्कार. डांगे सर चॅनल यूट्यूब चॅनलवरून बोलत आहे. डांगे सर यूट्यूब चॅनल, राहता महाराष्ट्र. आणि माझ्यासोबत मनवा चौधरी, परडी वैजनाथ, आमची 8वीची नात, ती शूटिंग घेत आहेत. आजच्या व्हिडिओचं कारण, आज दुपारी थोडी रेस्ट घेतली आणि इथं बसलो. परवा मीटिंगमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की हा बिल्डिंगचा इथं फोटो आहे. नियोजित बिल्डिंग, हॉस्टेलची बिल्डिंग आपल्याला जर बांधायचीच वेळ आली की तिचा प्लॅन काढून ठेवला आहे 3D मध्ये. समोरून अशी दिसेल, अशी दिसेल, अशी दिसेल. आणि या 3D प्लॅनप्रमाणे इमारत बांधायची, केव्हा बांधायची, त्याचं नियोजन थोडं चालू आहे. मनात आलं, सुरू केलं. इथं थोडासा अलीकडं विचार करावा लागतो. तर सर्वात महत्त्वाचं की एक काळ असा होता की ॲडमिशन कुठून मिळवायचे, ॲडमिशन कसे मिळवायचे. एक काळ होता 10, 20, 25 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी. आज आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने जवळ येते, आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे, माझ्या 50 वर्षातील स्टाफच्या मेहनतीमुळे, आमचे चिरंजीव अर्थात या शाळेचे प्राचार्य ज्ञानेश सर, स्नुषा अर्थात सुनबाई, आणि या स्कूलच्या कॅम्पसच्या डायरेक्टर पूनम मॅडम, आमच्या सौभाग्यवती डांगे मॅडम अर्थात दादीजी आपण म्हणता, सिया, सात्विक, आणि बंधूंच्या भक्कम पाठिंबा, अनेक मित्रमंडळींच्या आयुष्यभर मिळालेल्या सूचना, माझी घेतलेली काळजी, माझ्या आशाही स्वभावात, मी मुद्दाम म्हणतो आशाही स्वभावात, माझ्याशी टिकवलेली मैत्री, आणि त्यातून कळत नकळत दिलेलं प्रोत्साहन, आधी अनेक साधू संतांचे आशीर्वाद, अनेक देवदेवत्यांचं देशात विदेशात, महाराष्ट्राच्या बाहेर आणि विदेशातही अनेक देवदेवतांचं, तीर्थस्थळांचं, हजारो तीर्थस्थळांचं दर्शनामुळे मिळालेली ऊर्जा, आमच्या गुरुवर्य परम आदरणीय, परमप्रिय, परम श्रद्धेय प्रीतीसुधाजी महाराज साहेब, आणि अनेक धर्माचे अनेक साधू संत, विशेषतः वारकरी संप्रदायाचे हजारो साधू संतांनी त्यांच्या प्रवचनातून, कीर्तनातून जे मला मिळालं उद्बोधन आणि प्रेरणा, प्रोत्साहन आणि आध्यात्मिक गोडी, आध्यात्मिक संगती, त्याला सतसंगती म्हणायचं, या सर्वांमुळे आजच्या स्थितीला ॲडमिशन नको म्हणण्याची हिंमत काशी आणावी. ॲडमिशन आटोपले, ॲडमिशन शिल्लक नाही, ही म्हणण्याची वेळ ही सुद्धा चांगली नाही. याचा अर्थ ॲडमिशनचा ओघ वाढत आहे, परंतु त्याला आलेल्या मुलांना, हॉस्टेलला, डे स्कॉलरला सांभाळण्याची ताकद कदाचित कमी पडते. त्याचे 2 कारणं, आर्थिक ताकद, नियोजनाची ताकद नक्की मला कमी वाटायला लागलेली आहे. 50 वर्ष नियोजन करताना
आपल्याला 50 वर्षात संस्था कशी वाढवायची हा विचार होता. माणसं कसे मिळवायचे, माणसं कसे ट्रेन करायचे, माणसं कसे टिकवायचे, यात बराच काही वेळ गेला, बरीच एनर्जी गेली. इकडनं मी सांगतो तर ही एनर्जी गेली. आणि मित्रांनो, आज मागील वर्षी तुम्हाला कल्पना आहे का 1200 मुलांना आपण ॲडमिशन देऊ शकलो नाही. 1100 1150 तसे खूप चांगले जर पाहिले का द्यायलाच पाहिजे होतं तर 500 550. निम्मे असे होते की खूप कच्चे होते, सेमीचे होते, मराठी मीडियमचे होते, इंग्लिश मिडियमचा गंध नव्हता. 8वी 9वीच्या मुलाला ABCD येत नव्हती, थोडंही वाचता येत नव्हतं, थोडं लिहिता येत नव्हतं, स्वतःचे थोडे विचार मांडता येत नव्हते, अक्षर खराब होते, बेसिक अभ्यास काहीच नव्हता. थोडी अशी हां करेक्ट. तर या स्थितीमध्ये बदल करत आज सुवर्ण दिन, छान दिवस आलेले आहेत, चांगले आलेले आहेत. सुवर्ण वर्षाच्या निमित्ताने सुवर्ण दिन. 50 वर्षापूर्वी मला वाटलं नव्हतं का मी गोल्डन ज्युबिली मी असताना साजरी होईल किंवा गोल्डन ज्युबिलीचा काळ तरी येईल. हे वाटत नव्हतं, पटत नव्हतं. परंतु म्हणून मग सांगितलं, मग यांचा नामोल्लेख केला का ज्या अनेक घटकांकडून मिळालेला आशीर्वाद आणि प्रेरणा, यातून मीच लावलेल्या किंवा माझ्याकडून भगवंताने लावून गेलेल्या रोपट्याचं 50वं वर्ष पाहण्याचं कदाचित सद्भाग्य माझ्या नशिबात होतं. 4 जानेवारी 73ला 74ला आपली 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 4 जानेवारी 74ला माझ्या शैक्षणिक कारकिर्दीचे 50 वर्ष. सर्वसाधारणपणे एखादा शिक्षक 25, 30, 35 वर्ष काम करतो आणि करताना तो शेवटचे 4-5 वर्ष रिटायर्ड अवस्थेत, काही लोक त्यातले प्राचार्य पदापर्यंत शेवटी पोहोचतात. परंतु सुदैव की दुर्दैव ते आपण ठरवू. परंतु अगदी संस्थेच्या स्थापनेपासून पहिल्या दिवशी प्राचार्यपद, पहिल्या दिवशी संस्थापक पद, पहिल्या दिवशी शिपाई पद, पहिल्या दिवशी वॉचमन पद, पहिल्या दिवशी क्लरिकल पद, त्या पहिल्या दिवशीचा कॅशियर, पहिल्या दिवसाचा वॉचमन, पहिल्या दिवसाचा गार्डनर, पहिल्या दिवसाचा गौंडी, पहिल्या दिवसाचा प्रत्येक विषयाचा शिक्षक, पहिल्याच वर्षी मराठीचा शिक्षक, हिंदीचा शिक्षक, इंग्लिशचा शिक्षक, सायन्सचा शिक्षक, इतिहास भूगोलाचा शिक्षक, अल्जेब्राचा, जॉमेट्रीचा, ड्रॉइंगचा शिक्षक, पहिल्या दिवशी स्पोर्ट टीचर. अशा अनेक भूमिका करायला मिळाल्या. भूमिका जसं फिल्ममध्ये एखादा नट हिरो होतो आणि विलनही होतो, कॉमेडी हिरो होतो, ट्रॅजेडी हिरो होतो. दोन्ही पण कॉमेडी हिरो आणि ट्रॅजेडी हिरो दोन्ही त्याच्या भाग्यात असतात. किंवा अतिशय गंभीर भूमिकाही त्याने केलेल्या असतात आणि त्याला शेवट आनंदाचाही देता येतो, शेवट अतिदुःखाचाही त्या सिनेमामध्ये त्याच्यामुळे निर्माण होतो. काय सांगता येत नाही संचितात काय असतं. त्याप्रमाणे हे 50 वर्ष चालताना मात्र एक घडलं. मी जितका आनंद लुटला ह्या कार्य करताना,
जितक्या अडचणींना तोंड देता आलं, जितक्या संकटांना तोंड देता आलं, तसंच मला माझ्याकडून माझं कार्य करताना माझ्या आईमुळे मिळालेल्या शिस्तबद्ध स्वभावामुळे मला अनेकांना नाराज करावं लागलं, अनेकांची नाराजी स्वीकारावी लागली. स्पष्ट वागताना, सडेतोड वागताना, कठोर वागताना अनेकांची मनं दुखावली जातात, हे मला माहीत आहे. पण मग दोन प्रश्न असतात. तुमचा स्वभाव तुम्हाला बदलून घ्यायचा की लोकांचे मन सांभाळायचे? राजकारण असो, समाजकारण असो, कुटुंबकारण असो, शिक्षण कारण असो, प्रत्येक फील्डमध्ये ह्या दोन गोष्टी असतात. बऱ्याच जणांना मन सांभाळत बसावं लागतात, त्यावेळेस संस्थेचं, ऑर्गनायझेशनचं वाटोळं होऊ शकतं. अगदी काल परवाचंच तुमचं उदाहरण जर पाहायचं असेल तर रतनजी टाटा यांनी सर्व सूत्र, एक त्यांचे राईट हँड मिस्त्री म्हणून होते, त्यांचं आता मागच्या 15 दिवसापूर्वी निधन झालं ॲक्सिडेंटमध्ये. तर त्यांच्या ताब्यात सूत्र देऊन 1 वर्षाने 2 वर्षाने का काहीतरी परत सूत्र काढून घेण्यात आले. खूप निरीक्षण बारीक करत होतो मी. आता काय, कारण सर्व सूत्र दिल्यानंतरही राईट हँड असताना देखील टाटांना मला वाटतं पुत्र, कुटुंबाचा कोणी वारसदार रक्ताचा नसल्यामुळं, पण त्या व्यक्तीला टाटांच्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे जे स्टँडर्ड ठेवायला पाहिजे का, जे नियोजन करायला पाहिजे, ती व्यक्ती तिथं कमी पडली. टाटाने त्याला परत मागं घेतलं. दुसरी व्यक्ती नेमली किंवा स्वतःकडं सूत्र घेतलं. वय खूप झालेलं आहे, जादा वयामध्ये सर्वच आघाड्यावर आपण पाहिलं, तारुण्यासारखं पळता येत नाही आपल्याला. हे येऊ दे थोडंसं असं सगळं, आणि तिकडूनच हा फोटो पण येऊ दे. तर हे सर्व मानव छान पहिल्यांदाच शूटिंग काढते. माय डिअर नातूबाई मानवा खूप छान आहे, तिला ट्रेनिंग मिळवत आहे. चौधरी मानवा, परळी वैजनाथचं तिच्या घरी जावं लागेल एका दिवशी. तिचे वडील काल चुकले, आई वडील चुकले. माझी मानवा तिकडं स्टेजवर असताना, इकडं असताना ते वडील हे इथं बसले, ते समोर लांब बसले. मी नाराज आहे, ते सॉरी म्हणून गेले आई वडील. मला मी एखाद्या सॉरीने लगेच खुश होत नाही, जवळ सॉरीने खुश होत नाही. माझी नाराजी, माझा स्वभाव जरा विचित्र आहे. आयुष्यभर माझी नाराजी जात नाही, आणि आयुष्यभर मला आनंद टिकवता येत नाही जात. खट्टाक राहतं थोडंसं. तो स्वभाव चांगला का दोष, स्वभाव दोष मला माहीत नाही, पण आहे बाबा. तसं या 50 वर्षात सुखे करुणी सोडावे जग सारे, याप्रमाणे अनेकांना कदाचित त्यांच्या जीवनाची लाईन माझ्याकडनं लागली गेली असेल. कल्याणाच्या राजमार्गावर कदाचित त्यांना मी उतरवलं असेल, पाठवलं असेल. परंतु हे नक्की का अनेकांना, माझ्या सान्निध्यातील अनेकांना, अनेक शिक्षक, अनेक स्टाफ, अनेक पालक, अनेक विद्यार्थी मला सांभाळता आले नाहीत. हे मी माझ्यावर दोष देईन, स्वभावामुळे. असं तसंच घरातले नातेवाईक मला सगळे सांभाळता येत नाही कदाचित, पण ते मला कदाचित सर्व 100% आदर करतात, हे माझ्या लक्षात आलं. सर्वांना आदर आहे, मी रागवलं तरी आदर आहे, किंवा हे काहीतरी एक
क्रिएशन ही निर्मिती पाहून त्यांच्या मनात आदर टिकून आहे. हजारो नातेवाईकांच्या मनात, हजारो मित्रमंडळींच्या मनात, हजारो पालकांच्या मनात, हजारो एजन्सीच्या मनात आणि हजारो विद्यार्थ्यांच्या मनात तो आदर टिकून जरी असला तरी त्या बॅचप्रमाणे वेळोवेळी मला त्यांना कठोर वागावं लागलं, खूप कठोर वागावं लागलं. हे मला रात्रंदिवस आठवतं. स्वप्न पडतात सर्वांचे, सगळे स्वप्नात येतात. अनेक माझी टीचर, माझी पालक, माझी विद्यार्थी, माझी एजन्सीज आणि हजारो नातेवाईक स्वप्नात असतात. स्वप्न म्हणजे हे रिकाम्या जागा भरा, गाळलेल्या जागा भरा असं असतं. ज्यावेळेस मन एमटी असतं झोपल्यावर, त्या एमटी मनात ह्या काही गोष्टी प्रवेश करतात आणि व्यक्ती किंवा ठिकाणं येतात आणि ते एक स्टोरी तयार करत असतात स्वप्नामध्ये. त्यांचं स्वप्नात एक क्रिएशन चालू असतं. मग कधी आनंदाच्या गोष्टी, कधी दुःखाच्या, कधी टेरर भीतीच्या गोष्टी भरलेल्या असतात, कधी काळजीच्या, कधी टेन्शनच्या. अनेक प्रकारचे स्वप्नामध्ये या 50च नाही तर त्याच्या अगोदरचे 13-14 वर्ष, आपल्या 23-24 वर्ष बालपणातले कॉलेज लेवलपर्यंतचे, जन्मापासून तर कॉलेज पूर्ण होईपर्यंत हे सर्व स्वप्नात प्रत्येकाचे येतात, माझ्या येतात. म्हणून त्याला मी गाळलेल्या जागा म्हणतो. जे अपूर्णता आपल्या जीवनात काही राहिलेले असतील किंवा आयुष्यभर ज्या गोष्टीचे आपल्याला टेन्शन होतं, भीती होती, नाराजी होती, आनंदाचे क्षण होते, ते सगळे परत रिपीट होऊन येतात. ठीक आहे. तर मला आजच्या व्हिडिओचं महत्त्वाचं कारण की आता फार मोठा या बाजूला मी सांगतो की अशी हो, थोडी अशी इकडं अशी तुला मग दाखवलं, अशी असं दिसलं पाहिजे मला, तिकडं पाहायला मिळतं वेट. तर की आता पुढच्या वर्षाकरता जर मागील वर्षी चांगले 500-550 आणि मध्यम 500-550 म्हणजे 1100 मुलं घेऊ शकलो नाही. नाकारले शब्द वाईट वाटतो, बोलू नाही. तो नाकारल्यामध्ये इगो येतो, गर्विष्ठपणा येतो. नाकारलेले घेणं शक्य झालं नाही. कच्चे असले एक वेळ थोडं म्हणता येईल नाकारलं, पण चांगले असतानाही जागा भरल्यामुळं घेऊ शकलो नाही, त्यांना सामावून घेऊ शकलो नाही. तेवढी कॅपॅसिटी मला करून ठेवता आलेली नाही. आणि असं वाटलं नव्हतं का अशी स्थिती. मला असं वाटलं की पुढं माझ्यानंतर जी पुढची पिढी चालवेल त्यांना 100 वर्ष आता जागा कमी पडणार नाही, 100 वर्ष बांधलेल्या इमारती कमी पडणार नाही, फर्निचर कमी पडणार नाही. इट्स ओके असं मला वाटत होतं. पण नेमकं गोल्डन ज्युबिली म्हणजे 100रातले निम्मे म्हणजे 50व्या वर्षीच आज आपल्याला जागाही कमी पडते. कारण तुम्हाला जरी वाटतंय 20-25 एकराच्या जागामध्ये खेळायला कमी पडतं आहे, आनंद घ्यायला जागा कमी पडते असं वाटतं कधी कधी. अजून खूप काही ॲक्टिव्हिटी घ्यायच्या असतील तर अनेक जागा लागेल, म्हणून जागा कमी पडते. इमारतीसुद्धा अजून पाहिजे. मला वेगवेगळे कल्चरल हॉल करण्याची इच्छा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डान्स हॉल, वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताचे, क्लासिकल संगीत वेगळं, वेस्टर्न संगीत वेगळं, रोडचं संगीत वेगळं, रोडवरचं संगीत वेगळं, असे वेगळे हॉल असावेत. इंडोरचे मोठमोठे हॉल असावेत, इंडोरचे खूप गेम्स असावेत. जगात जे जे काही चांगलं असेल, परदेशात फिरून आलो, 20-25 देश पाहून आलो, देशातलेही 25-30 राज्य पाहून आलो, वेगवेगळे 100-150-200 मोठमोठे शहरं, तिथलं कल्चर पाहून आलो, स्कूल पाहून आलो, कॉलेजेस पाहून आलो. काही लांबून पाहिले, काही जवळून पाहिले. आणि सगळं पाहताना हे सगळं माझ्या शाळेत असावं, माझ्या जवळ असावं ही भावना वाढत गेली. त्या दृष्टीने जर विचार केला तर आता ते कमी वाटतं. पण ठीक आहे, एवढं आहे, एवढं सफिशियंट आहे.
एका राहत्यासारख्या तालुका प्लेसला किंवा पूर्वीचं खेडं होतं आमचं. शाळा सुरू केल्यावर्षीच अत्यंत खेडं होतं. या गावाला क्लासेस शब्द माहीत नव्हता, शिकवण्या म्हणायचे. या गावाला मॉन्टेसरी शब्द माहीत नव्हता, बालवाडी म्हणायचे. इथं मीडियम स्कूल हे त्यांना कल्पना नव्हती. ते फक्त पब्लिक स्कूल म्हणायचे. आजूबाजूला मोठमोठे पब्लिक स्कूल होते, पण इंग्लिश मिडियम स्कूल नव्हते आमच्या भागात, पब्लिक स्कूल होते. आणि ह्या भागामध्ये उत्तर नगर जिल्ह्यातलं पहिलं इंग्लिश मिडियम स्कूल किंवा जिल्ह्यातलं पहिलं दुसरं इंग्लिश मिडियम स्कूल. त्या अगोदर सर्व रेसिडेन्शियल हॉस्टेल्स आणि त्याला पब्लिक स्कूल असं नाव होतं. वेगवेगळे पब्लिक स्कूल्स होते. त्यात विशेषतः उत्तर नगर जिल्ह्यात जास्त होतं, दक्षिण नगर जिल्ह्यात जवळजवळ नव्हती. ते लेटच सुरू झाले काही. मग हे आज 50व्या वर्षी किंवा 49व्या वर्षीच मला जागा, हॉस्टेल कमी पडत आहे, मेस कमी पडते, हे लक्षात येतं. पण त्याहीपेक्षा ते उभारता येईल, त्या इमारती काढून देईल हो तिकडं. बघ त्या इमारती फटाफट कराल मी, मला नाही काही वाटतं. ज्यावेळेस काही शून्य बॅलन्स असताना मी काही कोटी रुपयांच्या इमारती बांधल्या. आमची मागचं CBSE बिल्डिंग बांधताना शिवाजी सरांना विचारलं किती शिल्लक आहेत. त्यांनी सांगितलं दादाजी 20-25 लाख आहेत शिल्लक, चला सुरू करू. 7-8-10 कोटी रुपयाचं ते प्रोजेक्ट उभा झाला. कोटी शिल्लक होते 20-25 लाख. अशी सवय आहे मला. इथं बसलोय, जे इथं हॉस्टेल आपला मीटिंग हॉल असतो, पालक भेट, या इमारतीला असंच झालं. काहीच नव्हतं जवळ, अगदी 5-7 लाख रुपये होते जवळ. सुरू केलं आणि 1 कोटी 1.25 कोटीची त्या काळात ती इमारत तयार केली. ही जी जुनी इमारत आहे 25-30-40 हजार रुपये जवळ होते. आणि ही जी पहिली इमारत आहे ती 25-30 हजार जवळ असताना सुरू केली. आमचा मेलडी मेकर्स आणि गोलमाल नाटकातली शिल्लक राहिलेली होती. त्या मेलडी मेकर्सचे जे 30-40 हजार शिल्लक होते त्याच्यातनं इमारत सुरू केली. पुढे इमारत चालू असताना गोलमाल नाटक घेतलं, त्यात 30-40 हजार राहिले. असं करत करत त्या काळात ती 15-20-25 लाखाची इमारत मी कशी उभी केली मलाही कळत नाही. राहिलं नाही, मागं वळून फार पाहायचं नसतं, भूतकाळात फार जायचं नसतं. भूतकाळातील इतिहास पुढील सुरक्षेकरता जिवंत ठेवायचा असतो, स्मरण ठेवायचं असतं. पण सतत भूतकाळात डोकून पाहायचं नसतं. भविष्याचे फार चिंता करायची नसते, पण करंट अफेअर्सला महत्त्व द्यायचं असतं. आत्ता ज्या चालू घटना आहेत, तर आत्ता पुढील वर्षी आपल्याला ॲडमिशनला किती जागा असतील माहीत नाही. जर मागच्या वर्षासारखी जर गर्दी झाली तर काय करू, किती लोकांना मी नाराज करू महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरील 25-30 जिल्ह्यातून मुलं वेगळ्या ठिकाणून येतात, परराज्यातून येतात. कसं नाराज करावं, ज्या आशेने ज्या अपेक्षेने येतात, फार मोठा प्रश्न आहे. आता मला जवळजवळ 1 वर्षापासून त्या झोप येत नाही की मी नाराज करतो कुणाला तरी. मला देव माफ करेल का, परमेश्वर माझ्याकडं कोणत्या नजरेनं पाहत असेल. अरे इंद्रमान, तुला 4 ॲडमिशन मिळत नव्हते ना, आज तू कुशाल रोज 5-50 ॲडमिशन येतात. ते नाही म्हणून सांगतो, थोडंसं फील होतं, खाली मान जाते, चूक वाटते, पण काय करू. म्हणून आता ह्या इमारतीची सुरू जरी झाली वर्षात होईल याची काही गॅरंटी नाही, माहीत नाही. करायचं ठरवलं तर करू, पण इतकी आता एनर्जी तिथंच बसून करून घेण्याची, कॉन्ट्रॅक्टर त्या ताकदीचा मिळेल का, मिळालेला कॉन्ट्रॅक्टर टिकेल का, रडूबाई करेल का, मध्येच काही मटेरियलच्या कॉस्ट वाढल्या तर काय करायचं, आणि कसं फंड एवढा आपल्याला आता उभा करता येईल का, ह्या सगळ्या अडचणी असतात. कॅम्पसची स्वच्छता सुव्यवस्था ठेवून इमारत बांधायची, मोठी इमारत राहील ती, हे सर्व कसं चालवायचं
आणि एक काळ ठरवलं होतं बस झालं, आता नको जागा, नको इमारती, नको आता ॲडिशनल स्टाफ आहे तेवढा बरा आहे. पण आता हे सगळं मिळवणं, परत उभं करणं, वाढवणं बेकबे परत. पण पाहूया, जे खुदा को मंजूर हो तो होने वाला है ना. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नव्हे. तुझे स्वप्न अपूर्ण ठेवल असं नाही, सर्वांचे स्वप्न सत्य स्वप्न, सात्विक स्वप्न पूर्ण करण्याची ज्याच्यात त्याचीच ताकद आहे, त्याचीच इच्छा असते भगवंताची. जर हे स्वप्न सात्विक असेल अजून वाढवण्याचं, जर सात्विक असेल, सत्य असेल, चांगलं असेल, तर देव साथ देईल आणि परत ते कार्य करून घेईल. परत कॅम्पस थोडासा अजून अशा काही 2-4 इमारतीनं सजवता येईल, अजून वाढवता येईल. जागा आहे आपल्याला, चिक्कू बागेची जागा आहे, पेरू बागेची जागा आहे, गोठ्याच्या बाजूला जागा आहे, जागा आहे. पण इमारत बांधायची का आणि कशी बांधायची, आणि त्या बांधताना ज्या अनेक अडचणींना फेस करण्याची आता मानसिकता आणि शारीरिकता तेवढी आता राहिलेली नाही. तरी पाहू. पण हे सगळं वाढवताना ज्याची भीती वाटते, ज्याची अडचण वाटते, ती 50 वर्षातली अडचण तशीच आहे. एक शब्द आहे, द टॉप व्हॅकन्सीज, टॉप इन द टॉप प्लेस देर आर ऑलवेज व्हॅकन्सीज. उंच ठिकाणी व्हॅकन्सी आहेत. डोंगराच्या लोकांना म्हणतात खूप गर्दी झाली, पण डोंगराच्या माथ्यावर जागा मोकळ्या आहेत. उंचीवर हिमालयाच्या शिखरावर जागा मोकळ्या आहेत. सह्याद्रीच्या विंध्याद्रीच्या शिखरावर जागा मोकळ्या आहेत. मोठमोठ्या गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांच्या वरच्या लेवलच्या पोस्ट रिकाम्या आहेत. आपलं मंत्रिमंडळ सुद्धा कुठं पुरं झालेलं आहे. 2-4 लोक ते सगळे खाते सांभाळतात. एक मंत्री 7-7, 8-8, 5-5, 6-6, 4-4 जिल्ह्यांचा तो पालकमंत्री होतो. अवघड असतं ते. मंत्रिपद सांभाळून परत पालकमंत्रीपद सांभाळायचं, मतदारसंघ सांभाळायचा, घर सांभाळायचं, त्यांचे मोठमोठे व्यवसाय ते सांभाळायचे, कठीण असतं ते. पण ती एक राजकीय शक्ती असल्यामुळे होतं त्यांच्याकडं. आपल्याकडं तसं नाही ना. आपल्याकडं कोणती राजकीय शक्ती नाही. आपल्याकडं फक्त आणि फक्त दैवी शक्ती आहे. आणि तुमच्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद म्हणजेच दैवी शक्ती. तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद हीच आणि हीच दैवी शक्ती असते. आणि मग आता काय करायचं पुढच्या वर्षी? तर मग आज 2 दिवस मी मीटिंग झाल्यावर विचार करत बसलो. ते जर करायचं तर मग आपण पूर्ण वेळ आता बिल्डिंगकडे बसावं लागेल. मी इकडले काही गोष्टी उरकून घेऊया. काय उरकून घेऊया? तर पुढील वर्षाचे ॲडमिशन आत्ताच फायनल करूया. म्हणजे उद्या परवापासून तर 31 डिसेंबरपर्यंत ॲडमिशन फायनल. तुम्हाला पिवळं सर्क्युलर दिलं त्याप्रमाणे ज्याला पुढच्या वर्षी यायचं, परत यावं वाटतं, KG पासून 11वीपर्यंतच्या मुलाला, म्हणजे जो 12वीला यावं वाटतं, 10वीच्या मुलाला 11वीला यावं वाटतं, 5वीच्या मुलाला 6वीला यावं वाटतं, पहिलीच्या मुलाला 2रीला यायचं, किंवा KGच्या मुलाला अप्परला, प्री तिकीटच्या मुलाला लोअर KGला यावं वाटतं, मुलाला यावं वाटतं आणि पालकाने यावं वाटतं, तर त्यांनी आपले ॲडमिशन 31 डिसेंबर 2023 पूर्वी करावेत. म्हणजे मग पुढं आम्हाला 1 मिनिटही वेळ इकडे द्यायचा नाही. मग आम्ही सगळी शक्ती ही इमारत उभी करायला लागलो. याच्यामध्ये 2-3 गोष्टी, हॉस्टेलही वाढेल आणि काही हॉल आपल्याला वाढवता येतील ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतात, तेही डोक्यात आहे. छान छान ॲक्टिव्हिटी. आणि म्हणून मला फ्रीडम 100% मिळावं. आणि 1 जानेवारीपासून तर 31 मेपर्यंत पूर्ण मी फ्री राहावं. तिथे खुर्ची टाकून दिवसभर त्या बिल्डिंगजवळ बसून उरकून घ्यावं. कुणाला भेटू नये,
काही नाही, माझी पद्धत असते. कोणत्या मीटिंग नको, पालक मेळावा नको. शिक्षक ज्ञानेसर पूर्णा मॅडम त्यांच्या पद्धतीने, टीचर्स आमचे अशोक सर, गीते सर, पाटील सर आणि त्यांचा स्टाफ यांच्या मदतीने स्कूल चालेल. तिथं बसल्या बसल्या आपलं दुरून पाव. आता सगळं काही बेसिक झालं, खूप ॲक्टिव्हिटी झाल्या. त्याच ॲक्टिव्हिटी परत रिपीट केल्या. अजून तुम्हाला 40-50 ॲक्टिव्हिटी द्यायच्या आहेत, पण आता पाहू पुढच्या वर्षी देऊ काही. आता आहे त्या परत थोड्या रिपीट करू, 2-4 वाढू, 10-5 ॲक्टिव्हिटी वाढू. ॲक्टिव्हिटी खूप आहेत मला देण्यासारख्या, 50-60-100 ॲक्टिव्हिटी देण्यासारख्या आहेत. पण ती एनर्जी, मनस्थिती सगळं सांभाळावं लागतं. पण सर्वात अवघड असतं तो चांगला स्टाफ मिळणं, डिव्होटेड स्टाफ, कन्सिस्टन्सी ठेवणारा स्टाफ, म्हणून इंटरेस्टेड स्टाफ, सिन्सिअर स्टाफ, सातत्यपूर्वक काम करणारा स्टाफ, घरचं सांभाळून काम करणारा स्टाफ आज माझ्याकडं आहे. पण तो आहे म्हणजे खूप वर्षाचा जुना आहे म्हणून आहे. नवीन मुलं, नवीन माणसं तसे मिळत नाहीत. चांगला क्लर्क, ऑनेस्ट मिळणं अवघड आहे. चांगला शिपाई, चांगला ड्रायव्हर, चांगला वॉचमन, चांगला गोठा सांभाळणारा, जसा चांगला कलर देणारा, चांगला प्लंबिंग सांभाळा, चांगला इलेक्ट्रिसिटी सांभाळणारा, चांगला सोलार प्रोजेक्ट सांभाळणारा. आमच्याकडे सोलार खूप झालं आहे, भरपूर सोलार. आस्तगावला इथं सोलारचं अजूनही सोलार वाढवतो. आमचे नांदगावचे पालक आहेत, माजी पालक आहेत, त्यांनी खूप सहकार्य केलं, खूप सुंदर पद्धतीने आणि रिझनेबल रेटमध्ये नांदगाव त्यांनी आमचे सोलार प्रोजेक्ट उभे करून दिले. धन्यवाद आहे त्यांना. तेव्हा असं असतं, शेती आवडते शेती करतो, गोठा आवडतो गोठा करतो, तबेला आवडतो तबेला ठेवतो. हे सगळं मला, मी आहे तोपर्यंत मला कंटिन्यू करायचं. पण आता शिकवणारे सगळ्या विषयात परफेक्ट माणसं, सुपरविजन करणारे परफेक्ट माणसं, प्रचंड उत्साहाने शिकवणारा स्टाफ, उत्साहाने चालवणारे ॲक्टिव्हिटी चालवणारे लोक लागतील. उत्साहाने हॉस्टेल चालू करून मिळू, ॲडमिशन घेऊन टाकू. पण तिथं ते सिक्युरिटी फार अवघड असते. काल तुम्ही पाहिलं कितीतरी धोके असतात. काल आपलं मीटिंग चालता चालता खुर्च्यांच्या बाजूला कशी घटना घडली पाहिलं तुम्ही. आरतीच्या याच्यात तुम्हाला नाहीच लक्षात आलं. आपल्या आरत्यात मग्न चालते. पालकांच्या भाषेत म्हणजे पाय थेरारत होते. हे सगळं जे होतं, प्रचंड भावनिक वातावरण निर्माण होतं आणि त्यामुळे या संकट टाळतात. त्या हॉस्टेल वाढवायचं म्हणजे संकट आहेत. अनेक चांगलं झालं तोपर्यंत दादाजी चांगले, मॅनेजमेंट चांगलं, पण एखादी जर थोडी मायनर चूक राहिली तर तुम्ही कोणीही पालक आम्हाला क्षमा करणार नाही, समाज क्षमा करणार नाही, कायदा क्षमा करणार नाही, जग क्षमा करणार नाही. 99.99 चांगल्या गोष्टी होतात तोपर्यंत लोक तुमच्या बरोबर आहेत. पण 0.1 एवढी जरी काहीतरी गडबड झाली तर डोक्यावर तुम्हाला घेऊन फिरणारं जग तुम्हाला पायदळी तुडवल्याशिवाय राहत नाही. हा जगाचा नियम आहे. आपण त्याला अपवाद का असतो, म्हणजे अत्यंत डोळ्यात तेल घालून हे सगळं आम्हाला चालवावं लागतं. अत्यंत तेल घालून चालवावं लागतं. आणि दैवी शक्ती बरोबर असल्यामुळे आम्ही अगदी आजपर्यंत सुरक्षितपणे सगळं चालू ठेवतो, चालवतो. मित्रांनो, हे सगळं चालवायला परत माणसं ही त्या क्वालिटीचे मिळाले पाहिजे. हॉस्टेल वाढवलं तर मेसला माणसं चांगले मिळा. आता छान टीम आहे माझ्याकडं, पण ह्या हॉस्टेलला नवीन टीम मिळवता आली पाहिजे. कोणी म्हणाल मी करतो, पण मला पाहिजे ती क्वालिटी, मला पाहिजे तो स्वभाव, मला पाहिजे ती स्वच्छता, मला पाहिजे ती शिस्त. टिकवण्याची ताकद नसते ना, अवघड असतं.
हॉस्टेलचे मुलं सांभाळणारे, मेडिकल सांभाळणारे, तिथली पाण्याची व्यवस्था, सोलारची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, तिथलं सेक्युरिटी आणि आणि याच्यामध्ये पालक 100% सहकार्य करत नाही. तुम्ही कालचंच पाहिलं आहे की ज्यांच्याकरता पालक सत्संग ठेवला आहे, मेळावा ठेवला आहे, त्यातले जवळजवळ 100 पालक, 125 पालक बाहेर होते, बाहेर गावात होते. नावं काढले सगळे. 30-40 पालक गावात गेलेले होते. काही गेटच्या बाहेर होते, काही तिकडं होते. तो विषय आता भूतकाळात गेला. पण त्या निवड ते नाही आले. तुम्ही मीटिंगला या, सत्संगाला कोणालाच आग्रह नाही. अरे अजिबात नाही. मी कधीच नाही, कधीच नाही. मी कोणी म्हटलं का माझ्या मुलीच्या लग्नाला पाहिजे होतं, माझ्या मुलाच्या लग्नाला, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला, माझ्या नातवांच्या वाढदिवसाला मी तुम्हाला बोलवतच नाही. आम्ही आमचं कधीच, आमचं पब्लिक फंक्शन आमच्या कुटुंबात कधीच नाही. मला आवडले नाही, ते नाही करत. म्हणून साधी लग्न प्रथा मी 50 वर्ष अंगीकारली आणि कुटुंबातील 90% नातेवाईकातल्या लोकातले मी साधे, अति साधे. साधे म्हणजे पत्रिका नाही, बँड नाही, मंडप नाही, हुंडा भांडे वासणं नाहीत, हुंडा नाही, काही नाही. काही न घेता अत्यंत साधं. माझ्या हर्षाचं, माझ्या वर्षाचं, माझ्या ज्ञानेशचं अत्यंत साधं लग्न. अहो ज्ञानेशचं लग्न या लॉनवर झालं. मंडप नव्हता, काहीच नव्हतं. शाळा चालवली 4-5 वाजेपर्यंत. 4ला ज्ञानेशला बोलवलं. आंघोळ करा, हळद लावा, जा तिथं उभा राहा. अरे बँड नाही, काही नसतो माझ्या याच्यात. इतकं साधं जीवन. तेव्हा मला उभं करतात. कुठंतरी त्याग करावा लागला मला, म्हणून उभं राहिलं. तेच मी पत्रिका वाटीत बसलो असतो, तेच बस्त्याला जात बसलो असतो, तेच मोठमोठे सुपारीचे कार्यक्रम करत बसलो असतो, हळदीचे कार्यक्रम मोठमोठे करत बसलो असतो, तेच व्याह्यांकडं जा ये करत बसलो असतो. मला उभं राहिलं नसतं. आजही मुलींच्या घरी जायला मला 10-10 वर्ष लागतात. मुली काय फार महाराष्ट्राच्या बाहेर नाही. हार्डली एक 30-35 किलोमीटरवरून दुसरी 25-20-25. आणि माझ्या पुतण्या त्याही जवळजवळ आहेत. मुलीच त्या 7. त्यातल्या 5-6 मुली, 5चं लग्न झाले, 2 होतील आता. कधी नाही. मुलांच्या सासूरवाड्यांना फार क्वचित 10-20 वर्षातून यायला. हे सगळं मला त्याग करावं लागलं, त्या उभं राहिलं. पण आनंद घेतला, निर्मितीचा आनंद. जॉय ऑफ क्रिएशन, जॉय ऑफ क्रिएशन. पण आता ते उभं करताना पालक किती सहकार्य करतील ही भीती वाटते. कारण नवीन पालक माझे झाले का दुसरी टाक